एका पत्रकाराचा मृतदेह अचानक तलावात सापडतो आणि अजूनही प्रश्न कायम आहे की नक्की हा अपघात आहे की हत्या. उत्तर काशी येथील पत्रकार राजू प्रताप यांनी तेथील एका ग्रामीण हॉस्पिटल आणि एका शाळेचा सत्य परिस्थितीवरील व्हिडिओ अपलोड केला. पण काही दिवसातच तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्यांच्यावर दबाव येऊ लागला. धमकीच्या काही दिवसानंतरच राजू प्रताप त्यांच्या आल्टो कार सकट गायब झाले आणि 10 दिवसानंतर अचानकच त्यांचा एका तलावामध्ये मृतदेह सापडला आणि त्यांची आल्टो कार सुद्धा डॅमेज अवस्थेत सापडली. पोलीस म्हणतात की हा एक अपघात असू शकतो, पण कुटुंबियांनी आरोप केलेला आहे की हा अपघात नसून याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचलणारा पत्रकार असो किंवा जनता असो, या सगळ्यांचा जर का अशाच पद्धतीने आवाज बंद करण्यात येत असेल तर या देशामध्ये खरंच लोकशाही नीट आहे का? कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे का? नक्की राजीव प्रताप बरोबर काय झालंय ते येणारा काळच ठरवेल. पण पत्रकारांचा असा आवाज बंद होणं ही देशासाठी धोक्याची घंटा मात्र नक्की आहे. मला काय वाटतं राजीव प्रताप यांच्याबद्दल प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.